एकमेव सत्य जिवंत देव, ब्रह्मांड नायक येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. देवाचे आभार उपकार मानत आहे की आज परमेश्वराने आपल्या ह्या छोट्याशा परिवारामध्ये थोडी भर टाकलेली आहे. आज पुन्हा एक वार आपण पाहत आहोत की देवाच्या चरणी त्याची लेकरं वेगळ्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. देव ज्या भावाने बहिणीनं गायनाच्या वर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. काही लोक खूप वेळेनंतर ह्या ठिकाणी आलेले आहेत. आपण तत्व क्रमांक 24 शिकत आहोत. तर नेहमीप्रमाणे पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. अंकल, खूप दिवसानं भेट झालेली आहे. सिस्टर सुनीता ह्या ठिकाणी आहेत, प्रतीक ह्या ठिकाणी आहे. आभार उपकार मानत आहोत तुमचे देखील. आंटी, खूप दिवसांनी भेट झाली. सिस्टर, आभार उपकार मानत आहोत. तर 24व तत्व शिकत आहोत. 24व तत्वाचा मथळा काय? काय शिकत गेलो पुढं की आपण पाठीमागचं विसरतो. स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये ख्रिस्ताची सेवा. बर किंवा येशू ख्रिस्ताची स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये सेवा. ठीक आहे. बर, पहिलं वचन ह्या तत्वामध्ये आपण पहिलं वचन शिकलो, मूळ वचन शिकलो, किंवा जवळपास ते पहिलं वचन होतं. ते पहिलं वचन काय? मानसशास्त्रामध्ये मला असं शिकवण्यात आलं, सायकोलॉजीमध्ये, की जसं आपण पुढं शिकत जातो तसं तसं लोक पाठीमागच्या गोष्टी विसरत जातात. म्हणून ती उजळणी करणं फार गरजेचं असतं. स्तोत्रसंहिता 77:13. देवाचा मार्ग कशामध्ये आहे? पवित्र स्थानामध्ये आहे. मग देवाच्या मार्गामध्ये जायचं तर आपल्याला पवित्र स्थानामध्ये प्रवेश करावा लागेल. बरोबर. मग आपण देवाच्या वचनातून असं पाहिलं की देवाने मोशेला सांगितलं की एक पवित्र स्थान बांध. कशासाठी बांध? काय कारण आहे ते पवित्र स्थान बांधण्याच्या पाठीमाग? कुठे लिहिलंय? वचन. मग उत्तर सांगायचं. त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान बांधावे जेणेकरून मी त्यांच्यामध्ये येऊन निवास करावा. कुठे लिहिलंय? निर्गम याचा 25वा अध्याय 8वं वचन. त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान बांधावं जेणेकरून मी त्यांच्यामध्ये येऊन निवास करावा. ठीक आहे. बर, मग मोशेनं पवित्र स्थान बांधलं. त्या पवित्र स्थानामध्ये आपण असं पाहिलं की एक फाटक आहे, एक मार्ग आहे, आणि तो मार्ग येशू ख्रिस्त म्हणतो की सत्य, मार्ग व जीवन मीच आहे. म्हणजे हा मार्ग कोणाला दर्शवतो? येशू ख्रिस्ताला. बर, जर एखाद्या पाप्यानं पाप केलं तर त्या पवित्र स्थानामध्ये लेवीच्या पुस्तकामध्ये आपण वाचलेलं आहे की कोकरू घेतलं जायचं. ते कोकरू कोणाला दर्शवतं? येशू ख्रिस्ताला. वचन सांगू शकाल का? येशू ख्रिस्त कोकरा आहे हे वचन आहे वचना परमेश्वराच्या शास्त्रामध्ये. कुठे आहे माहिती आहे का? योहान 1:29. फार अचूक उत्तर, बरोबर उत्तर. तर कोकरू पण येशू ख्रिस्तच दर्शवतं. मग याजक त्या ठिकाणी आहे. याजक कोणाला दर्शवतं? वचन सांगाल का कोण? बरोबर आहे उत्तर. पण याजक म्हणजे येशू ख्रिस्त. इब्रिकरास पत्र 4था अध्याय 4. फार जवळ गेलोय. सापडलं पाहिजे, लगेच उत्तर सापडलं पाहिजे. एवढा वेळ लागला नसला पाहिजे. वाचा. बघा, म्हणजे हे वचन मी तुम्हाला दिलं नव्हतं. आठवतंय का? बघा, हे वचन मी तुम्हाला दिलं नाही. देवानं तुमच्याद्वारे ते वचन आपल्यापर्यंत पोहोचवले. इब्रिकरास पत्र 4था अध्याय आणि 14 वचन हे लिहून घ्या. पण मी तुम्हाला वचन दिलं होतं ते 2-3 वचन अगोदर होतं. कोणतं आहे ते? 4.
16 की 12 का 13? आपला महायाजक असा नाही. हा, कोणतं आहे वचन? 15. बर 15, ठीक आहे. इब्रिकरास पत्र 4 अध्याय 15 वचन. हा हा हा, म्हणजे आपला येशू ख्रिस्त असा नाही की आपल्याला त्रास संकटामध्ये बघून तो त्रास संकटामध्ये तसंच सोडून देईल, असा आपला याजक नाही. येशू ख्रिस्त आपल्या संती त्रास संकटामध्ये आपल्या संती असतो, म्हणून तो आपला मध्यस्थी आहे, म्हणून तो आपला याजक आहे. बर, याजक. पुढं वेदी. वेदी कोणाला दर्शवते? कोणती वेदी आहे ती? अर्पणाची वेदी. हा, त्या वेदीला कशाने दर्शवलेलं आहे किंवा कोण? वेदी म्हणजे काय? कोण आहे ती वेदी? येशू ख्रिस्त आहे, बरोबर आहे. पुढं कशावरून येशू ख्रिस्त त्या वेदीला दर्शवतो किंवा वेदी येशू ख्रिस्ताला दर्शवते? कोणतं वचन? जर मी उंचावलो गेलो तर मी सर्वांना माझ्याकडं एकत्र करीन. हे वचन पवित्र शास्त्रामध्ये ते कुठे आहे ते शोधा. बर, पाणी, गंगाळ कोणाला दर्शवतं? ते पाणी कोणाला दर्शवतं? आता हा प्रश्न यायला नको हो, एवढा वेळ लागायला नको. ते पाणी कोणाला दर्शवतं? जीवनी पाणी मीच आहे. कोण म्हटलं? म्हणजे येशू ख्रिस्ताला. बर, त्याच्यानंतर ही भाकरी आहे. किती भाकरी आहेत त्याच्यावर? ते जसिया, किती भाकरी आहेत त्या? जसिया, किती भाकरी आहेत या? 12. 12 वंश, 12 भाकरी आहेत या ठिकाणी. भाकरी कोणाला दर्शवते सॅम्युएल भाऊ? काय, कशावरून? बरोबर आहे उत्तर. हा, बर, ठीक आहे. म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनात सांगितले. चांगले हुशार विद्यार्थी आहेत की जीवनी भाकर कोण आहे? येशू ख्रिस्त आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर आपण दीपवृक्षाकडे येतो. दीपवृक्ष कोणाला दर्शवतं? दीपवृक्ष कोणाला दर्शवतं? अंकल, दीपवृक्ष कोणाला दर्शवतं? बर, पवित्र आत्मा, तेल, त्याच्यामध्ये जे तेल आहे ते पवित्र आत्मा. पण दीपवृक्ष कोण सांगेल? हा हा, कोण आहे मग? एवढा वेळ का लागायला लागला? का पुढे जाता जाता पाठीमागचं सगळं विसरलो आपण? हा, जगाचा प्रकाश येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. प्रकाश आहे ना या ठिकाणी येशू ख्रिस्त. कशाची वेदी आहे ही? धूप वेदी. तिथं धूप जाळली जाते. बर, धूप वेदी कशाला दर्शवते? धूप कशाला दर्शवते? वचन सांगाल का? बरोबर आहे. हा, तुझ्या प्रार्थना धूपा समान, बरोबर आहे. अहो, मदत करा एकामेकांना. एकामेका सहाय्य करू, अवघे धरू, तेही माहित नाही. अवघे धरू सुपंत. हा, ठीक आहे. हा, स्तोत्रसंहिता, ठीक आहे, वेळ लागेल. तर हे धूप जे आहे, बली धूप वेदी जी आहे ती प्रार्थनेला दर्शवती, प्रार्थना मध्यस्थीला दर्शवती, म्हणून मध्यस्थी करणारा कोण? येशू ख्रिस्त आहे. बर, हा पडदा, याच्याविषयी मी जास्त काय बोललो नाही तुमच्याकडं. हा पडदा पण येशू ख्रिस्ताला दर्शवतो. येशू ख्रिस्त म्हणाला ना की ज्या वेळेस तो प्रभू भोजनाची भाकरी घेतो त्यावेळेस म्हणतो की ही भाकरी माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी मी मोडलेलं आहे. तर हा पडदा देखील येशू ख्रिस्ताला दर्शवतो. हा पडदा फाटलेला आहे असं आपण परमेश्वराच्या वचनामध्ये वाचलं. कुठं वाचलं? कोण अभ्यास करून आलंय? कोण या प्रश्नाचं उत्तर देऊन मला खुश करेल? मार्क
15, हा 37, 38 वाचा, लवकरात लवकर वाचा. मार्क 15, 37, 38. हा, कोण वाचेल मराठीत? पाठीमागच्या गोष्टी विसरून चालणार नाही बघा, पाया येतो. हा, मग येशू मोठ्याने आरोळी मारून येशूने मोठ्याने आरोळी देऊन प्राण सोडला. हा, तेव्हा पवित्र स्थानातून पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. हा पडदा येशू ख्रिस्ताला दर्शवतो. बर, त्याच्या पलीकडे काय आहेत? 10 आज्ञा आहेत. 10 आज्ञा कशाला दर्शवतात? नाही एवढं, अहो सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्तच आहे. येशू ख्रिस्त म्हणायचं मोकळं व्हायचं. पण ते येशू ख्रिस्त कसं आहे, आज्ञा येशू ख्रिस्त कशा आहेत ते सांगा मला. सगळे येशू ख्रिस्तच आहे तिथं. येशू ख्रिस्ताशिवाय सार्वकालिक जीवन नाही. पण त्या 10 आज्ञा येशू ख्रिस्त कशा आहेत ते सांगा. 10 आज्ञा येशू ख्रिस्ताला कशा दर्शवतात? कृपा करून सांगा. बर, नाही तुम्ही सांगताय ते आजूबाजूची उत्तर आहेत. मला हे म्हणायचंय की आज्ञा म्हणजे येशू ख्रिस्त. त्यानं आज्ञा लिहिल्या, त्यानं आज्ञा पाळायला सांगितल्या. तो म्हटला आज्ञेमध्ये की माझ्याशिवाय अन्य देव नसतात. हे सगळे बरोबर आहेत, उत्तर आजूबाजूचे आहेत. पण मला उत्तर अचूक पाहिजे की 10 आज्ञा म्हणजे येशू ख्रिस्त. योहान 1:1 काय लिहिलंय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासंती होता आणि शब्द देव होता. तो शब्द म्हणजे काय? वचन. बरोबर, वचन म्हणजे काय आलं त्या वचनामध्ये? काय काय आलं त्या वचनामध्ये? फक्त आज्ञा आल्या का? शब्द म्हणजे काय काय आलं? सगळे शब्द म्हणजे काय 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 आलं त्याच्यात? उत्पत्तीपासून प्रगटीकरण म्हणजे शब्द. उत्पत्तीपासून प्रगटीकरण म्हणजे वचन. येशू ख्रिस्त शब्द म्हणजे उत्पत्तीपासून प्रगटीकरण पर्यंत जितके शब्द आहेत, जे काय आहे ते येशू ख्रिस्त आहे. मग त्याच्यामध्ये 10 आज्ञा आल्या का? हो. हा, 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 ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असं, म्हणजे नियमशास्त्र जे आहे ते येशू ख्रिस्ताला दर्शवत. येशू ख्रिस्ताचं हृदय. 10 आज्ञा म्हणजे येशू ख्रिस्ताचं हृदय. जर एखाद्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताचं हृदय जाणून घ्यायचं असेल तर 10 आज्ञा. तुमच्या हृदयामध्ये जे काय आहे ना ते तुम्ही आहात. तुम्ही काय बोलता ह्याचं काय नाहीये, तुम्ही काही बोलाल, पण तुम्ही अंतःकरणामध्ये काय आहात ती तुमची खरी परिस्थिती आहे. तुम्ही काय कपडे घातलेत ह्याचा काहीच परिणाम नाही, तुम्ही अंतःकरणामध्ये काय आहात. येशू ख्रिस्ताचे कपडे बघून तुम्ही येशू ख्रिस्ताचा न्याय करू शकत नाही. येशू ख्रिस्त गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला आला म्हणून येशू ख्रिस्त गरीब आहे आणि येशू ख्रिस्ताला किंमत नाही असं आपण म्हणू शकत नाही. येशू ख्रिस्त अंतःकरणामध्ये कोण आहे त्याच्यावरून ठरतं की येशू ख्रिस्त कोण आहे. अंतःकरण आहे त्याचं. ते अंतःकरण जर उघडलं ना तुम्ही, ओपन हार्ट सर्जरी त्याची जर केली तर अंतःकरणामध्ये काय पाहायला मिळेल? माझ्या खेरीज तुम्हाला अन्य देव नसावेत. दुसरी आज्ञा कोणती? बर, पुढे काय? कोरीव मूर्ती करू नको. आणि काय? स्वर्गामध्ये, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, जलाशयामधील कोणत्याही गोष्टीची प्रतिमा करू नको. बर, पुढे काय? तेच आज्ञा मला पुढे सांगा. कोरीव मूर्ती करू नका. त्याच्या पुढे काय लिहिलंय? नाही नाही, कोरीव मूर्ती करू नको. त्याच्या पुढे काय लिहिलंय? अहो 10 आज्ञा. हा, त्या मूर्ती बनून त्याच्या पाया पडू नको का? पुढे काय लिहिलंय? हा, कारण मी, बरोबर आहे, ईर्ष्यावान देव आहे. त्याच्या मुलांना मी काय करतो? तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत
वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. आणि जे माझ्यावरती प्रेम करतात त्यांना, माझ्या आज्ञा पाळतात त्यांना हजारो पिढ्यांवर मी काय करतो? दया करतो. माहित पाहिजे, माहित पाहिजे. बर, मग त्याच्यानंतर काय? तिसरी आज्ञा, याचे नाव व्यर्थ घेऊ नको. बर, का? पुढे काय लिहिलंय? तो गय करणार नाही. जो देवाचं नाव व्यर्थ घेईल त्याचे तो गय करणार नाही. देवाचं नाव आपण व्यर्थ घेत आहोत का? देवाचं नाव लोक व्यर्थ कसे घेत आहेत सांगा जरा. ख्रिस्तासारखं वागायचं नाही, पण आम्ही ख्रिस्ती आहे म्हणायचं. ह्याला म्हणायचं ख्रिस्ताचं नाव व्यर्थ घेणे. खोटं बोलायचं, पण आम्ही सत्यामध्ये आहोत असं म्हटलं की मग आपण ख्रिस्ताचं नाव व्यर्थ घेत आहोत. बर, त्याच्यानंतर काय? 6 दिवस पवित्र पाळ. हा, पुढे? अहो, तेच आज्ञा पूर्ण सांगा मला. पुढं 6 दिवस श्रम कर आणि सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव येशू ख्रिस्त परमेश्वर याचा पवित्र दिवस आहे. 7वा दिवस कोणता? कशावरून शनिवार 7वा दिवस? हा, पण 7वा दिवस कोणता? हा, बर, मग अहो 7वा दिवस कोणता आहे? सोमवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे. कशावरून? हा हा, पहिला दिवस. हा, मग 7वा दिवस शनिवार सांगितलाय का बायबल मध्ये? हा हा, बर. सरळ साधं सोपं उत्तर आजच्या कॅलेंडर अनुसार पहिला दिवस आठवड्याचा रविवार आहे, 7वा दिवस शनिवार. प्रत्येक दिवसाचे नाव पहिला दिवस, दुसरा दिवस, 6 दिवस. फक्त 7व्या दिवसाला त्यांनी शाबात 2 दिवसाला नाव ठेवलं. शनिवाराचा आपण बोलतोय. हा आता झालेली. हा, तर 2 दिवसाला नाव ठेवलंय. एक 20वाचा दिवस म्हणजे शाबात, आणि 6वा दिवस त्याला तयारीचा दिवस. 2 दिवसांना नाव दिलंय. बाकीचे सर्व दिवस कसं आहे? पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस. 6व्या दिवसाला काय नाव दिलंय? तयारीचा दिवस. 7व्या दिवसाला नाव काय दिलंय? 20वाचा दिवस. त्यावेळेस सोमवार, मंगळवार, बुधवार असे काय नव्हते नावं. पण आजच्या कॅलेंडर अनुसार जर 7वा दिवस आपल्याला शोधून काढायचा, तर आजच्या कॅलेंडर अनुसार तो कोणता आहे? शनिवार आहे. उजळणी सुरू आहे, काय हरकत नाही, आज उजळणीच होईल. बर, त्याच्यानंतर आपण इथं करूब पाहिले. येशू ख्रिस्त करूब आहे का? किंवा येशू ख्रिस्त स्वरदूत आहे का? करूब राहू दे, स्वरदूत आहे. कशावरून आहे येशू ख्रिस्त स्वरदूत? हा, कोणता संदर्भ आहे? बरोबर आहे उत्तर. अब्रामाला भेटायला आले होते, बरोबर. 3 लोक त्या ठिकाणी होते आणि अब्रामाला वाटलं की ते काय आहेत? यात्री करू आहेत. म्हणून त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही विश्रांती घ्या, थोडं जेवण जेवा, विश्रांती घ्या, उद्या तुम्ही तुमच्या कामी, तुमच्या गावी, तुमच्या ठिकाणी जाऊ शकता. त्यातले 3 जण होते, त्यातले 2 स्वरदूत होते आणि 1 येशू ख्रिस्त होता. बर, आणखी कुठं? येशू ख्रिस्त हा स्वरदूत आहे असं तुम्हाला पाहायला मिळतं. कुठं? बर, येशू ख्रिस्त मायकल म्हणजे मिखाएल म्हणून येशू ख्रिस्त हा स्वरदूत आहे. बर, आणखी काय? आणखी कुठं येशू ख्रिस्त स्वरदूत आहे? हा हा, पण तो दूत जो होता तो येशू ख्रिस्त होता का? हा, मग त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आला. पण तो हा, नाही, ते सांगितलं उत्तर. मिखाएल म्हणजे येशू ख्रिस्त सांगितलं. पण त्या ठिकाणी मिखाएल असा शब्द वापरलेला आहे का?
हम्म. हा, तिथं स्वर्गदूत नाही, तिथं देवाचा पुत्र असा शब्द वापरलाय. स्वर्गदूत म्हणजे येशू ख्रिस्त असं मला पाहिजे. आठवतंय का याकोब त्यानं झुंज केली पूर्ण रात्रभर कोणाबरोबर? येशू ख्रिस्ताबरोबर. म्हणजे थोडक्यात कराराच्या देवदूताबरोबर, एंजल ऑफ द कव्हनंट इंग्रजी भाषेमध्ये, कराराच्या देवदूताबरोबर त्यानं झुंज घेतली. जोपर्यंत त्या स्वर्गदूताने म्हणजे येशू ख्रिस्ताने त्याला आशीर्वाद दिला नाही तोपर्यंत तो झुंजच करत राहिला. आशीर्वाद दिला मग त्यानं ती झुंज थांबवली. त्याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. बर, हे झालं पवित्र स्थानाविषयी. मग लेवी याच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण असं पाहतो की जर कोणी पाप करत असेल तर तो पापी काय करायचं? त्यानं कोकरू घ्यायचं, येशू ख्रिस्ताला घ्यायचं, येशू ख्रिस्ताच्या मार्गातून पुढे जायचं आणि त्या ठिकाणी त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि पापाची कबुली करायची. मग काय होतं? हा, बरं. मग त्याच्यानंतर काय होतं? कोकरू वधलं जातं. ते कोकऱ्याचं रक्त याजक घेतो. म्हणजे पाप कोकऱ्याकडून रक्तातून याजकाकडं स्थलांतरित झालेलं आहे. मग तो याजक जातो, काय करतो? याच्यावरती शिंपडतो, परत येतो आणि त्या पाप्याला सांगतो की तुझं पाप तुझ्यापासून वेगळं झालेलं आहे, जा, परत पाप करू नको. कधीपर्यंत संधी आहे तुला? 7 महिने 9 दिवस जवळपास. 7 महिने 9 दिवस म्हणजे थोडक्यात काय की जर पाप झालं परत तर तेवढ्या वेळामध्ये परत ये आणि पापाची कबुली कर. पण पाप करायचं नाही, पाप मुळात करायचं नाही. पण झालंच तर परत येऊन तुला पापाची क्षमा परत मागावी लागेल, प्रायश्चित परत करावं लागेल, ह्या सर्व गोष्टी परत. बरोबर? मग देवाचं वचन म्हणतं की हा पापी परत जात असे आणि त्याचं आयुष्य तो व्यतीत करत असे. पण 7वा महिना 10वा दिवस महायाजक काय करायचा? 2 कोकरं घ्यायचं, 2 बकरे घ्यायचा आणि त्या बकऱ्यांवरती चिठ्ठी टाकायचा. 7वा महिना 10व्या दिवशी 1 बकरं देवासाठी, 1 बकरं सैतानासाठी. जे बकरं देवासाठी आहे ते वधलं जायचं, त्याचं रक्त घेतलं जायचं आणि तो परम पवित्र स्थानामध्ये जाऊन काय करायचं? ह्या कोशावरती, काय शब्द आहे वापरलाय? कराराचा कोश. कराच्या कोशावरती तो रक्त शिंपडायचा आणि परत यायचा. बरोबर? तर कराराच्या कोशाजवळ गेल्यानंतर, रक्त शिंपडल्यानंतर देव ह्या ठिकाणी त्या याजकासंती बोलायचा आणि म्हणायचा की कोणकोणत्या लोकांनी परत जाऊन पाप करणं बंद केलंय, कोणकोणत्या लोकांनी परत जाऊन पाप सुरू ठेवलंय, दोन्ही लोकांविषयी सांगितलं जाईल. त्याला म्हणायचं न्याय निवाड्याचा दिवस. म्हणून बाकीचे लोक काय करायचे? स्वतःच्या जीवाला दंड द्यायचे. म्हणजे देवा माझं पाप माफ झालेलं आहे की नाही, या सर्व गोष्टीचं काय करायचं? त्या ठिकाणी विचार विनिमय करायचे. आणि मग जर देव म्हणाला की अमुक अमुक व्यक्तीनं परत जाऊन पाप केलेलं आहे पण तो परत येऊन त्यानं प्रायश्चित केलं नाही, तो पापातच आहे, तर त्याचं पाप परत याजकाकडून बकऱ्याकडं, बकऱ्यावरून परत पाप्याकडे जायचं. पण ज्यांचं पाप त्यांनी सोडलेलं आहे त्यांचं पाप तो याजक घ्यायचा आणि जे बकरू जिवंत आहे सैतानाचं, त्या बकऱ्यावरती पापाची कबुली करायचा आणि ते पाप त्या बकऱ्यावरती म्हणजे सैतानावरती ठेवून ते बकरं जे आहे ते अशा ठिकाणी ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही त्या ठिकाणी ते सोडलं जायचं. आता याच्याविषयी आपण दृष्टांताद्वारे शिकलो ह्याच सर्व गोष्टी. कोणता तो दृष्टांत? हा, कोणता दृष्टांत? तो दृष्टांत ह्या गोष्टीचा दृष्टांत आपण बघितला. लेवीय 4 दैनंदिन सेवा, लेवीय 16 वार्षिक सेवा. वर्षातून एकदा लेवीय 16, वर्षातून एकदा सेवा लेवीय 16, दैनंदिन दिवसाची सेवा लेवीय 4. बरं, हा सांगा दर्शन कोणता दृष्टांत होता तो? आठवतं का? राजा असतो, तो हिशोब विचारतो, मग त्याच्याकडं एक कर्जदार आणलेला असतो, तो म्हणतो की माझे पैसे मला परत दे. तो कर्जदार म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत, मला थोडा वेळ द्या. आठवतं का? कुठं वाचलं? पुढच्या आठवडी परीक्षा घेऊया का? लेखी मत्तय, हा बरोबर आहे, मत्तय 18
21. हा, तिथं काय लिहिलंय, एक राजानं कर्ज दिलं होतं लोकांना. तर ज्यावेळेस तो हिशोब घेत होता त्यावेळेस त्याच्याकडे एक कर्जदारच म्हणतात का हो? ज्यानं कर्ज घेतले त्याला काय म्हणतात? कर्जदार. कर्जदाराला बोलवलं जातं आणि त्यानं किती रुपये घेतलेलं असतं कर्ज राजाकडून? कल्पना करा की 1000 रुपये. 100 रुपये म्हटल्यावर भाव वाचला. राजाकडून 100 रुपये कर्ज. बरं ठीक आहे, कल्पना करा की 1,00,000 रुपये कर्ज घेतले राजाकडून, बरोबर? मग 1,00,000 रुपये त्याच्याकडे फेडण्यासाठी नव्हते, तर त्यानं काय केलं? तो म्हटला की जरा माफ करा, मी तुमचे पैसे तुम्हाला देईन. तो राजा काय म्हटला, नाही, ह्याची पत्नी ह्याची लेकरं सगळे विका आणि मला माझे पैसे परत द्या. तो म्हटला की कृपा करून काय करा, वेळ द्या, मी पैसे तुमचे परत करीन. मग राजा ह्याच्यावरती दया करतो, 1,00,000 रुपये माफ करतो, बरोबर का? पुढे काय होतं आता तुम्ही सांगा. तो बाहेर पडतो. बर, हा, बाकीच्याने आता पूर्ण करा. किती रुपये कल्पना करा, अंदाज? 10,000. हा, मग काय होतं? हा. हा. बर, मग काय करतो? बंदीगृहात टाकतो. बंदीगृहात टाकतो आणि म्हणतो की जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तुला सुटका नाही. मग काय होतं? मित्र त्याचे बघतात आणि राजाला जाऊन सांगतात. मग राजा काय करतो? कोणाला परत बोलवतो? कोणत्या कर्जदाराला? ज्या राजाने 1,00,000 रुपये त्या कर्जदाराचे माफ केले होते त्या कर्जदाराला बोलवतो आणि म्हणतो की मी जसं तुला माफ करायला पाहिजे होतं तसं तूही इतरांना काय करायला पाहिजे होतंस? माफ करायला पाहिजे होतं. तर तू पाप केलेला आहेस. माफी न देणं म्हणजे पाप. तुम्ही ज्या लोकांनी एकमेकांना क्षमा केलेली नाही ना त्या लोकांची परिस्थिती बघा तुम्ही. इतकी वाईट परिस्थिती, इतकी रोगराई त्यांना होते. देव म्हणतो की बाबा मी तुझे इतके पाप माफ केलं, तू ह्याचं माफ केलं नाही ना पाप, तुझ्यावरती रोगराई बघा आता. म्हणून अंतःकरण तुमचं आणि माझं ना स्वच्छ आणि शुद्ध ठेवा. कोणी कितीही तुमच्या विरुद्ध पाप केलं तरी देखील तुम्हाला पापाची क्षमा करता आली पाहिजे. काही परिस्थिती तुमच्यावरती येऊ दे, तुम्ही पापाची क्षमा करता आली पाहिजे तुम्हाला. तुम्ही स्वतः काय म्हणतात ते अहंकारामध्ये किंवा मीपणामध्ये किंवा मी फार धार्मिक आहे याच्यामध्ये न जाता बाबा देवानं माझ्या पापाची क्षमा करावी ना, तर मी ह्याची पापाची क्षमा करेन. तर त्या कर्जदार जो आहे त्याला तो राजा म्हणतो की तू त्याचे 10,000 रुपये माफ केले नाहीस तर तुझ्यावरती आता 1,00,000 रुपयाचं कर्ज जे तुला माफ केलं होतं आता तुला ते फेडावं लागेल. तेच आहे संदर्भ. एक पाप जर राहिलं ह्या पाप्याच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस न्याय निवाडा होतो त्यावेळेस जितके पाप ह्याने केलेत ते सगळे पाप न्याय निवाड्याच्या वेळेस ह्याच्यावरती परत. मग निर्णय आपण घ्यायचा की पाप जे आहे जे आपण देवाला दिलेलं आहे ते पाप परत करायचं नाही म्हणून काय करायचं, परावृत्त व्हायचं पापापासून, का पापातच राहायचं आणि ते पाप आपण परत ओढून घ्यायचं. पवित्र स्थानाविषयी शिकलो. मत्तई 18 पासून आपण कुठे गेलो मग? याच्याविषयीच भरपूर शिकलो आपण. नाही 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 नाही, मत्तई 18 पासून कुठे गेलो आपण? एजेकिएल 18. एजेकिएल 18 मध्ये काय लिहिलंय? जर एखादा पापी मनुष्य पापाचं प्रायश्चित करून परत जाऊन त्यानं धार्मिकता बाळगली, देवाच्या वचनानुसार चालला तर तो मरावा काय? उत्तर काय लिहिलंय? तो मरणार नाही. जे त्यानं चांगले कृत्य केले त्याच्यामध्ये तो जिवंत राहील, पण जे त्यानं वाईट केले ते सगळं पुसून टाकलं जाईल. पण जर हाच धर्मी माणूस परत जाऊन पाप करू लागला आणि वाईट गोष्टी करू लागला तर तो जगेल काय? देवाचं वचन म्हणतं नाही. त्याने सगळे काम जे चांगले केलेत ते पुसून टाकले जातील आणि जे वाईट काम केलेले आहेत त्याचं स्मरण केलं जाईल. म्हणून न्याय निवाडामध्ये पुस्तकं जी उघडली गेलेत ना, ते पुस्तकं कुठं उघडली गेलेत? न्याय निवाडाविषयी कुठं आपण वाचतो? मग आपण दानिएल या पुस्तकाकडे गेलो. तिथून कुठे गेलो आपण? दानिएल या पुस्तकाकडे गेलो. दानिएलच्या पुस्तकामध्ये न्याय निवाड्याविषयी लिहिले.
मग दानिएल 2 कडे गेलो आपण, तिथं 4 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 4 राज्य आहेत. पहिलं राज्य 605 ख्रिस्तपूर्व ते 538 किंवा 539 ख्रिस्तपूर्व. मेदी पारशी 538 किंवा 539 ख्रिस्तपूर्व ते 331 ख्रिस्तपूर्व. मग त्याच्यानंतर ग्रीस 331 ख्रिस्तपूर्व ते 168 ख्रिस्तपूर्व. आणि मग रोमचा पहिला भाग 168 ख्रिस्तपूर्व ते 476 ख्रिस्तपूर्व. पण त्याच्यानंतर रोमचा दुसरा भाग म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी, तो रोमचा दुसरा भाग 538 ते 1798 इसवी सन. 538 इसवी सन, माफ करा, 538 इसवी सन ते 1798 इसवी सन. त्याच्यानंतर पण परत पोपची सत्ता आली. तर बाबिलोनच्या राज्याविषयी आपण शिकलो. त्या राज्यावरती लढाई करून कोण आलं? बाबेलच्या राज्यावरती लढाई करून कोण आलं? मेदी पारशी. मग मेदी पारशी विषयी शिकताना आपण दानिएल याचा 5वा अध्याय 1 ते 5 आणि 25 ते 30 याच्यामध्ये शिकलो. पण ज्यावेळेस तिसऱ्या राज्याचा अभ्यास केला त्यावेळेस आपण दानिएल 8 कड 1 ते 5, 20 आणि 21. मग दानिएल याचा दुसरा अध्याय, तिथं चौथं राज्य जे आहे 1 2 3 4 चौथं राज्य, त्या चौथ्या राज्याचा अभ्यास करत असताना आपण कुठे गेलो? दानिएल 7 मध्ये गेलो. दानिएल 7 मध्ये तोच संदर्भ आहे, पण इथं धातूचा वापर केलेला आहे. इथं सिंह, अस्वल, चित्ता आणि भयानक श्वापद याचा वापर केलेला आहे. तोच दृष्टांत पण वेगळ्या दृष्टिकोनातून. पण त्यामध्ये आपण असं पाहिलं की रोमचा जो भाग आहे त्याचे 2 भाग आहेत. एक विधर्मी किंवा मूर्तीपूजक रोम आणि मग त्याच्यानंतर पोपची सत्ता किंवा आध्यात्मिक रोम. तर ती पोपची सत्ता, आध्यात्मिक रोम, हे लहानसं शिंग जे आहे त्या लहानशा शिंगाविषयी तुम्हाला काय काय गुणधर्म माहित आहेत? लहानशा शिंगाविषयी कसं शोधून काढलं की ते लहानसं शिंग म्हणजे रोमची सत्ता किंवा पोपची सत्ता? नेमलेल्या समयामध्ये आणि सणामध्ये बदल करून आणला. म्हणजे काय केलं नेमकं? बरोबर आहे उत्तर. नाही, नियमामध्ये आणि सणांमध्ये बदल करून आणणे म्हणजे काय? समयामध्ये सणांमध्ये बदल करून आणणे म्हणजे काय? काय केलं त्यानं नेमकं? बदल केला म्हणजे कशामध्ये बदल केला? हा, नियम, समय, वेळ. वेळ कोणत्या आज्ञेमध्ये लिहिली आहे? पहिल्या आज्ञेमध्ये नाही वेळ, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये नाही, चौथ्या आज्ञेमध्ये वेळ आहे. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस 20वाचा दिवस, तिथं वेळ. म्हणून रोमन कॅथलिक मंडळीनं काय केलं? शाबात जो 7व्या दिवसाचा आहे तो बदलून आठवड्याचा पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की शाबात आठवड्याचा पहिला दिवस आहे, जो देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. बरं, आणखी कोणता गुणधर्म? 1 काळ, 2 काळ आणि अर्धा काळ, 3.5 काळ. 3.5 काळ म्हणजे 3.5 वर्ष. 3.5 वर्ष म्हणजे किती दिवस? 1260. 1260 दिवस म्हणजे 1260 वर्ष. 538 इसवी सन पासून 1260 वर्ष जर तुम्ही मोजले तर ते 1798 इसवी सन पर्यंत पोहोचतात. बरोबर. आणखी कोणते गुणधर्म? हा, देवनिंदात्मक गोष्टी बोलतो म्हणजे देवाच्या विरोधात, म्हणजे मी स्वतः देव आहे आणि तो देवाचं कार्य करतो. मनुष्य असून स्वतःला देव म्हणून स्वतःला तो म्हणतो की मी देवासारखा आहे. म्हणजे तो काय करतो? काय काय करतो? कोणत्या देवावर गोष्टी करतो? देवानं जे काम करायला पाहिजे तो म्हणतो की मी ते काम करणार. कुठं लिहिलंय ते? माफ करतो, पापाची क्षमा करतो. पापाची क्षमा करतोय कुठं लिहिलंय? वाचलं का आपण? अभ्यास केला का त्याच्याविषयी? पापाची क्षमा करतो ते कुठं लिहिलंय? अध्याय 18 ते पुढं. एक व्यक्ती असतो तो
काय म्हणतात त्याला, अर्धांगवायू झालेला असतो, त्याला 4 लोक घेऊन येतात, पक्षघाती. मग त्याला आत घेऊन येता येत नाही म्हणून ते छतावरती चढतात, छत उघडतात आणि खाट जी आहे ती खाट येशू ख्रिस्तासमोर आणतात. मग येशू ख्रिस्त त्यांचा विश्वास बघून काय म्हणतो, तुमच्या विश्वासामुळे तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. त्यावेळेस त्या बाजूला आजूबाजूला परुषी लोक, ज्ञानी पुरुष असतात, ज्ञानी लोक असतात, ते काय म्हणतात, हा कोण आहे जो दुर्भाषण करत आहे, पापाची क्षमा देवा वाचून कोणी करू शकत नाही. म्हणजे त्यांच्या मनानुसार येशू ख्रिस्त देव नाही, येशू ख्रिस्त मानव आहे, मग येशू ख्रिस्तानं पापाची क्षमा करायची नाही. पण येशू ख्रिस्त देव होता, 100% देव 100% मानव, पूर्ण देव पूर्ण मानव. पण पोप काय म्हणतो, मी देव आहे, तुम्ही माझ्याकडे या, लाकडाच्या भिंतीच्या ह्या बाजूला मी बसतो, लाकडाच्या भिंतीच्या त्या बाजूला तुम्ही बसा, पापाची क्षमा मागा, मी तुमच्या पापाची क्षमा करेन. म्हणजे पापाची क्षमा मनुष्यानं करायची नाही, तर हा पोप करतो, म्हणून तो ख्रिस्त विरोधी आहे. अंतिख्रिस्त, अंतिख्रिस्त म्हणजे फक्त ख्रिस्ताच्या विरोधातच नाही तर ख्रिस्ताच्या जागी. ख्रिस्त विरोध म्हणजे ख्रिस्त त्याच्या ठिकाणी आहे, हा याच्या ठिकाणी आहे, दोघं लढतायत. अंतिख्रिस्त म्हणजे तुझ्याच ठिकाणी मी येणार. कोणती वाईट परिस्थिती. म्हणून देवाच्या वचनामध्ये योग्य ते शब्द वापरलेले आहेत. बर, आणखीन कोणते गुरुधर्म, कशावरून आपल्याला कळालं की ते लहानसं शिंग म्हणजे रोमन कॅथलिक किंवा पोपची सत्ता. पवित्र लोकांचा जेर करेल, आठवतं का, 1260 वर्ष लोक, पवित्र लोक जे आज्ञा पालन करायचे त्यांचा छळ करण्यात आला. म्हणून युरोप खंडातून लोक पळून जाऊन त्यांनी कुठं स्वतःला स्थलांतर करायचा प्रयत्न केला. हा, ते तर आहेच, पण दुसऱ्या ठिकाणी ते गेले, तिथून पळून, छळाला कंटाळून ते लोक निघून गेले तिथून. ते म्हटले की नाही, आम्हाला देवाला नमन करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, आज्ञा पालन करण्याचं आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. मग ते कुठं जाऊन त्यांनी कोणत्या गोष्टीचा शोध केला, एका राष्ट्राचा शोध केला. त्या या राष्ट्राचं नाव काय, जिथं स्वातंत्र्य आहे, अमेरिका. अमेरिका या देशाचं त्यांनी काय केलं, संशोधन केलं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलं की या देशामध्ये सर्व लोकांना त्यांचा विश्वास बाळगण्याची स्वातंत्र्य आहे. कळालं का. गुडघे टेकू, प्रार्थना करून मग पुढचा अभ्यास करू. समर्थ जिवंत परमेश्वर देवा, आम्ही जितकं तुमचा अभ्यास करत आहोत तो थोडाच आहे. आम्ही ज्ञानाने उन्याशी आहोत, आम्ही मंद बुद्धीचे आहोत. म्हणून कळकळीची विनंती, आग्रहाची करत आहोत की आमच्या स्मरणशक्तीला, आमच्या बुद्धिमत्तेला तुम्ही स्पर्श करा. तुम्ही ज्ञानाचे उगम आहात, म्हणून आम्ही तुमच्याकडे जसे आहोत तसे येत आहोत. आमच्या पापांची दैनंदिन कृपेने क्षमा करा, आम्हाला शुद्ध अंतःकरण, शुद्ध विचार द्या, आमच्या बुद्धिमत्तेला स्पर्श करा, जेणेकरून जो अभ्यासक्रम आम्ही करत आहोत तो आम्ही कदापि न विसरता, जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती मनन करावं आणि आमच्या विश्वासामध्ये भर पडावी. आम्ही आणखीन जास्त येशू ख्रिस्ता जवळ यावं, त्याचं चारित्र्य प्रगट करण्यासाठी आम्हाला मदत करा. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आपण वाचलं की एक पवित्र मनुष्य दुसऱ्या पवित्र मनुष्याला विचारत आहे, प्रश्न विचारत आहे, काय की देवाच्या लोकांचा छळ आणि देवाचं पवित्र स्थान विधर्मी रोम आणि आध्यात्मिक रोम काय करणार आहेत, पायाखाली तुडवणार आहेत. तर एक पवित्र जन दुसऱ्या पवित्र लोकाला विचारतो की हे कुठपर्यंत चालणार. तर दुसरा पवित्र व्यक्ती म्हणतो 2300 दिवस आणि मग पवित्र स्थान शुद्ध होणार. 2300 वर्ष. वचन सांगा. एझेकिएल 4:6, गणना 14:34. बर, तर 2300 दिवस झाल्यानंतर पवित्र स्थान शुद्ध होणार आहे. शुद्ध पवित्र स्थान होणं म्हणजे काय,
पवित्र स्थान शुद्ध करायचं आहे. देव म्हणतो की देवाचं पवित्र स्थान शुद्ध होईल. दानिएल 8:14. बरोबर. पवित्र स्थान शुद्ध करणं म्हणजे काय? अशुद्ध आहे का ते? नाही. थांबूया का? पुढच्या आठवडी शिकूया. कंटाळा आला असला तर, लक्ष लागत नसेल तर पुढे शिकूया पुढे. बरं ठीक आहे. मग का शुद्ध करायचं ते पवित्र स्थान? त्या ठिकाणी सर्वोच्च पापच आहे. हा म्हणजे थोडक्यात काय, पापामुळे हा पडदा किंवा पवित्र स्थान अशुद्ध झालेला आहे, तर ते शुद्ध करायचं म्हणजे पाप तिथून निघालं पाहिजे. आणि आपण अगोदर शिकलो, पाप तर एक पाप्यावरती परत जाईल किंवा ते पाप सैतानावरती जाईल. कोणावरती जाईल? सैतानावरती जाईल. बरोबर. आता जरा लक्ष द्या. तर 2300 वर्ष त्याच्यानंतर पवित्र स्थान शुद्ध होईल, पण सुरुवात माहित पाहिजे ना. तर 2300 दिवसाची सुरुवात कुठं झाली त्याचं आपण विश्लेषण केलं. कुठं सापडलं त्याचं उत्तर? बर 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 दानिएल 9:24 मध्ये सांगितलेलं आहे की 2300 वर्षामध्येच 70 आठवड्याविषयी सांगितलेलं आहे. 2300 वर्षामध्ये 70 आठवडे. 70 आठवडे म्हणजे किती दिवस? एका आठवड्यामध्ये 7 दिवस, तर 70 आठवड्यामध्ये 490 दिवस. 490 दिवस म्हणजे 490 वर्ष. तर आता 2300 वर्षाविषयी शिकत असतानाच 490 वर्षाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. तर ती 2300 वर्ष आणि 490 वर्षाची सुरुवात एकच आहे. काय आहे सुरुवात? दानिएल 9:25. काय लिहिले तिथं? यरुशलेम नवीन बांधण्याची हुकूम निघाल्यापासून. तो हुकूम कुठं त्याच्याविषयी वाचतो की तो आज्ञा किंवा तो हुकूम निघाला? यरुशलेम नवीन बांधण्याचा एज्रा 7:12-28. आणि ती तारीख जी आहे ती 457 ख्रिस्तपूर्व. ठीक आहे. पण तिथून आपल्याला सुरुवातीला काय सांगितले? 70 आठवडे म्हणजे 490 वर्ष मोजायचे. मग आता 490 संख्या मोठी का 457? 490. मग वजा करून सांगा किती झाले? 26. बरोबर का? हा बरोबर आहे 26. पण आता आपण ख्रिस्तपूर्व पासून इसवी सन कडे जात आहोत, तर 1 वर्ष वाढवायचं. कारण की 0 वर्ष नसतं, म्हणून 1 वर्ष वाढवलं की आपण कोणत्या तारखेला पोहोचतो? 27. काय झालं? हा येतो त्याच्याकडे. बरं ठीक आहे, गोंधळ नको, जसं शिकले तसंच. 70 आठवड्यामध्ये आपण 69 आठवड्याविषयी शिकलो. 70 आठवड्यामध्ये आपण 69 आठवड्याविषयी शिकलो. 69 आठवड्यामध्ये काय हिशोब आहे? 69 आठवडे म्हणजे किती वर्ष? 70 आठवडे म्हणजे जर 490, तर 69 आठवडे म्हणजे किती? 483. बरोबर. 483 वर्ष इथून मोजले तर किती होतं? 26 इसवी सन. पण 1 वर्ष वाढवल्यानंतर आपण किती होतो? 27 इसवी सन. ठीक आहे. 57 इसवी सनला येशू ख्रिस्ताचं वय काय होतं? तिथं लिहिले आज्ञा निघाल्यापासून अभिषिक्त येशू ख्रिस्त येईपर्यंत. अभिषिक्त म्हणून येईपर्यंत. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला अगोदर, पण तो अभिषिक्त म्हणून कधी ओळखण्यात आला? बाप्तिस्म्याच्या वेळेस तो अभिषिक्त झाला. बाप्तिस्म्या वेळेस येशू ख्रिस्ताचं वय काय? 30. बरोबर का? मग आता 30 वय त्याचं बाप्तिस्म्याच्या वेळेस होतं, आणि ती तारीख जी होती ती 27 इसवी सन होती. म्हणजे इथपर्यंत किती आठवडे पूर्ण झालेत? 69 आठवडे पूर्ण झालेत, किंवा 483 वर्ष पूर्ण झालेत. कधीपर्यंत? 27 इसवी सन पर्यंत. बरोबर का? 483 मधून 457 घालवले, 26 च्या ऐवजी 27 का? कारण की ख्रिस्तपूर्व पासून इसवी सनला चाललोय, 1 वर्ष वाढवलं. बरोबर का? आता राहिला कोणता आठवडा? 70वा आठवडा राहिलाय. 69 आठवड्यापर्यंत येशू ख्रिस्तानं काय केलं? बाप्तिस्मा घेतला. त्याच्यानंतर त्यानं सेवा सुरू केली.
तर पासून म्हणजे सुरुवात, पर्यंत म्हणजे शेवट. आज्ञा निघाल्यापासून 457 पासून, 457 ख्रिस्तपूर्व पासून येशू ख्रिस्त अभिषिक्त म्हणून येईपर्यंत 69 आठवडे पूर्ण होणार आहेत. पर्यंत शेवट 483 वर्ष. राहिले किती वर्ष? 7 वर्ष राहिले. बरोबर ना? 7 वर्ष म्हणजे 1 आठवडा. 17वा आठवडा राहिलाय. पण त्या 17व्या आठवड्याच्या मध्येच देवाचं वचन म्हणतं, दानिएल 9 आठवड्याच्या मध्येच काय होईल? नाही, 25 पण आहे. दानिएल 9. हा, 62 सप्तके संपल्यावर, 62 सप्तके आठवडे संपल्यानंतर येशू ख्रिस्त प्राण देईल, त्याचा वध केला जाईल. मग 62 म्हटल्यानंतर 63, 64, 65, 66, 67, 70, 80, 90, 100 काय असेल ते नंतर असं लिहिले. 62 सप्तकाच्या नंतर. बर, आता ते नंतर ते कधी शोधून काढू. 17वा आठवडा जो आहे त्यावेळेस आपण असं पाहतो की त्या 17व्या आठवड्यामध्ये देवाचं वचन म्हणतं की मध्येच आठवड्याच्या मध्ये येशू ख्रिस्ताचा वध करण्यात आला. कुठं आहे ते वचन? दानिएल 9 27 आहे का 28 आहे का 29 आहे? तो काय करेल? अन्नबली बंद करेल असा शब्द आहे. 27 वाचा. हा हा, अर्ध्या सप्तकापर्यंत. अर्धा सप्तक म्हणजे ह्याच्यामध्ये, बरोबर का? मग 7 वर्षाच्या मध्ये म्हणजे 3.5 वर्ष, बरोबर का? मग 27 इसवी सन पासून 3.5 वर्ष म्हणजे किती? 37. पण आपण काय म्हणतो 30 आणि अर्ध म्हणजे 31. 31 इसवी सन. 31 इसवी सनला येशू ख्रिस्तानं काय दिलं वधस्तंभावरती? कोणासाठी? हा, तिथं लिहिले स्वतःसाठी नाही तर आपल्या लोकांसाठी. म्हणून आपण त्या ठिकाणी वाचलं मार्क 15:37 आणि 38 मध्ये की पडदा जो आहे तो वरपासून खालीपर्यंत फाटून गेला. म्हणजे थोडक्यात काय की आता ह्या सर्व गोष्टी कोकरू वधन वगैरे ह्या करायच्या गोष्टीची गरज नाही, कारण की मुख्य कोकरू जे आहे येशू ख्रिस्त जो आहे तो वधस्तंभावरती प्राण देता झालाय. आता सरळ सरळ आपण देवाकडे येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थना करायची. कोकरू घ्यायची आज गरज नाही. म्हणून लोक आज पाप केल्यानंतर कोकरू घेत नाहीत का? येशू ख्रिस्त जो कोकरा आहे तो मरण पावलेला आहे. तारीख काय? 31 इसवी सन. मग त्याच्यानंतर देवाचं वचन म्हणतं की 1 सप्तकासाठी तो काय करेल? लोकांबरोबर करार करेल. पण अर्ध्या सप्तकामध्येच तो मरण पावला. म्हणजे 3.5 वर्ष झाल्यानंतर लगेच तो मरण पावला. येशू ख्रिस्तानं 3.5 वर्ष सेवा केली, त्याच्यानंतर तो मरण पावला. मग बाकीचे 3.5 वर्ष त्यानं करार कसा केला त्याच्याविषयी तुम्हाला मी प्रश्न विचारला होता. केला का अभ्यास? हा, कुठे आहे? कुठे आहे? अहो तुम्हीच म्हटला केला अभ्यास. सांगितलं होतं मागच्या आठवडी. कुठे आहे उत्तर दे. आठवतंय का? हा, प्रेषितांचे कृत्य. हा, पुढं 6 आणि 7. तिथं काय आहे संदर्भ? प्रेषितांचे कृत्य 6वा अध्याय शेवटचे वचन आणि पूर्ण 7वा अध्याय. काय आहे संदर्भ? स्टेफनला काय करण्यात आलं? हा, धोंडमार करण्यात आली, त्याचा प्राण घेण्यात आला. मला तुम्ही सांगा, प्राण घेतल्यानंतर त्यानं दृष्टी वर करून पाहिलं आणि त्याला येशू ख्रिस्त उजव्या बाजूला दिसला का? त्याला येशू ख्रिस्त उजव्या बाजूला दिसला आणि मग त्याचे प्राण गेले. हा, बरोबर का? अभ्यास करून आलाय? बरं, ठीक आहे. बरं, आता 3.5 वर्ष इथून 3.5 वर्ष म्हणजे 31 इसवी सन अधिक 3.5 किती होतं ते? कारण की 30 आणि अर्धा, ते अर्ध वर्ष जोडायचं 31 होतं. 31 अधिक 3 34. 34 इसवी सनला काय झालं? स्टेफनला धोंडमार करण्यात आली. स्टेफनला काय करण्यात आली? धोंडमार करण्यात आली. स्टेफन मरण पावला का? त्याच्यामुळे काय फरक पडला आता सांगा जरा. अगोदरच्या गोष्टी विसरायच्या नाहीत. तुम्ही बोलता ते अगदी बरोबर. अगोदरच्या गोष्टी विसरायच्या नाहीत.
अगोदरच्या काय काय गोष्टी शिकत आहोत आपण? काय पूर्ण झालं 34 इसवी सनला? 490 वर्ष पूर्ण झाले. 70 आठवडे इथं, 69 आठवडे इथं, 483 वर्ष इथं, राहिलेले 7 वर्ष इथं. 490 वर्ष पूर्ण झाले का? 34 इसवी सनला 490 वर्ष पूर्ण झाले. चारशे 90 वर्ष पूर्ण झाले. मग आता 457 पासून आपण शुद्ध म्हणजे मोजायला सुरुवात केली. 34 इसवी सन पर्यंत पोहोचलो. 70 आठवडे पूर्ण झाले. म्हणजे त्या 70 आठवड्यामध्ये काय काय करायला सांगितलं होतं देवाने? आज्ञाभंगाची समाप्ता. आज्ञा मोडणं बंद करायचं. आणखी काय बंद करायचं? पाप बंद करायचं. आणखी काय? सनातन धार्मिकता आली पाहिजे. त्याच्यासाठी किती दिले वर्ष? 490 वर्ष दिले. या 490 वर्षामध्ये देवानं कोणाकोणाला पाठवलं माहित आहे का? देवाच्या लोकांकडे. 457 हे कधी सुरू झालं? कोणत्या राज्यामध्ये सुरू झालं? म्हणजे कोणतं राज्य? मेदी पारशीच्या राज्यामध्ये. 457 मेदी पारशीच्या राज्याची तारीख. इथपासून येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देऊन स्तेफनचे धोंडमान करण्यापर्यंत येशू ख्रिस्तानं किती लोकांना पाठवलं? का? ह्या लोकांचा नाश होऊ नये. देवाचे लोक आहेत, पाप करणं बंद करावं. उदाहरण सांगा, कोणाकोणाला पाठवलं? आणखी कोणाला पाठवलं? इर्मया. इर्मया तर अगोदर होता. बर, आणखी कोणाला पाठवलं? नवीन करारामध्ये आणखी कोणाला पाठवलं? बाप्तिस्मा देणारा योहान. बरोबर का? आणखी कोणाला पाठवलं? बर, नवीन करारामध्ये कोणाला पाठवलं? आणखी स्तेफनची धोंडमार करण्याच्या नंतर पावला. स्तेफनची धोंडमार करण्या अगोदर कोणाकोणाला पाठवलं? येशू ख्रिस्ताचे शिष्य, 12 शिष्य. बरोबर का? तर एवढे सगळे होते त्या ठिकाणी. तर देवाचं वचन म्हणतं की एवढ्या सगळ्यांना पाठवलं. देव म्हटला आता की 34 इसवी सन झालेलं आहे. आता तुमचा कृपेचा काळ. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला राष्ट्र म्हणून निवडलं होतं. कशाला निवडलं होतं राष्ट्र म्हणून? देवाची सुवार्ता पूर्ण जगाला सांगण्यासाठी मी फक्त एका राष्ट्राचा वापर केला, आणि तो राष्ट्र म्हणजे इस्रायल किंवा यहुदी लोक. पण तुम्ही आता स्तेफनला पण धोंडमार केली, म्हणून मी आता काय करणार? जी सेवा मी तुमच्याद्वारे करणार होतो, आता ती सेवा मी विधर्मी लोकांद्वारे पूर्ण जगामध्ये पोहोचवणार. जरा लक्ष द्या. याच्या अगोदर यहुदी राष्ट्रच फक्त देवाची सुवार्ता पूर्ण जगापर्यंत पोहोचवायचे. बाकीच्या लोकांना देवानं निवडलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस स्तेफनची धोंडमार करण्यात आली, त्याच्यानंतर देव म्हटला की आता सुवार्ता मी विधर्मी लोकांच्या पण हातात देईन, आणि ते लोक पूर्ण जगामध्ये सुवार्ता सांगतील. म्हणून मला तुमच्यापर्यंत सुवार्ता सांगायची संधी मिळते. नाहीतर मी यहुदी नाही आहे, मी इस्रायल नाही आहे तसा. बरोबर ना? तुम्ही पण सुवार्ता सांगता का? यहुदी वंशातून आला का तुम्ही? इस्रायल वंशातून आला? 34 इसवी सन नंतर देव म्हणाला की आता यहुदी लोकांनी काय केलंय? येशू ख्रिस्ताला मारून टाकलं, त्याच्या शिष्यांचा छळ केला, स्तेफनला मारलं. आता त्यांच्याकडून मी सुवार्ता घेईन राष्ट्र या नात्याने. बरं का? वैयक्तिकरित्या यहुदी लोक इकडं तिकडं जे विश्वासू होते ते सुवार्ता सांगायचे वैयक्तिक. पण देश या नात्यानं त्या देशाकडून सुवार्ता काढली आणि विधर्म्यांना दिली आणि सांगितलं की आता तुम्ही सुवार्ता सांगा. म्हणून त्याच्यानंतर स्तेफनच्या धोंडमारीनंतर तुम्हाला खूप लोक जे विधर्मी आहेत ते देवाची सुवार्ता सांगताना तुम्हाला दिसतील. विधर्मी लोक कोण? ज्यांचं परिवर्तन झालं आणि ज्यांनी सुवार्ता सांगितली ते कोण? जरा कृपा करून सांगा. विधर्मी होता पाऊल? नाही, देवाच्या विरोधात होता. पण विधर्मी वेगळं, देवाच्या विरोधात वेगळं. शमरोनी स्त्री, तिचं परिवर्तन झालं आणि तिनं सुवार्ता सांगितली. 34 इसवी सन नंतरच्या गोष्टी करत आहोत आपण.
तिनं पूर्ण त्या गावाला बोलवलं, पण मला 34 इसवी सनच्या नंतर जे विधर्मी आहेत त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं आणि त्यांनी सुवार्ता सांगितली. एक आफ्रिकन शब्द होता. प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय. बरं, हा पुढे काय? आफ्रिकन शब्द यरुशलेममध्ये आला होता. हा, एक षंड होता इथिओपियाचा. हा यरुशलेममध्ये आला होता. हा. ख्रिस्ताविषयी सगळं ऐकलं. हा, बर. आणि जेव्हा तो पुन्हा एक वार निघाला होता तर त्याच दृष्टीवर तो विचार करत होता. त्याचा बाप्तिस्मा झाला, मान्य आहे. सुवार्ता, तर त्याचं संपूर्ण कुटुंबाचं परिवर्तन केलं. सुवार्ता त्यानं सांगितली, त्याचा बाप्तिस्मा झाला हे मान्य आहे. त्याच्या पुढे काय? हा, तिमोथी विधर्मी होता का? बघावं लागेल. विधर्मी लोकांना देवानं सुवार्ता दिली आणि ते लोकांनी जाऊन काय केली? सुवार्ता इतरांना सांगितली. हे तुमच्यासाठी ग्रहपाठ आहे. प्रेषितांचे, आणि आपण तर आहोतच, पण परमेश्वराच्या वचनामध्ये ते नावं मला पाहिजेत. हा, ते नावं मला पाहिजेत. एक फार धार्मिक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला देवाने पेत्राकडे पाठवलं. त्याच्याविषयी तुम्ही मला पुढच्या आठवडी सांगायचं. बरं, ठीक आहे. तर सुवार्ता जी आहे ती सुवार्ता विधर्म्याकडे गेली, विधर्मी लोक पण काय करू शकले? सुवार्ता लोकांना सांगू शकले. आता 490 वर्ष पूर्ण झाली. इथं राहिले किती वर्ष? 2300 मधून 490 गेले. गणेश भाऊ किती राहिले सांगा? 2300 मधून 490 वजा करायचे, राहिले किती? बरोबर का? 12 मधून 4 गेले 8, 1 मधून 1 आले, 1810. बरोबर का? मग आता 34 इसवी सन पासून 1810 वर्ष मोजान किती येते ते सांगा. 34 इसवी सन पासून 1810 वर्ष मोजा आणि सांगा किती झाले. बरोबर का? 1810 अधिक ते 34, 1844. पोहोचलो का 1844 ला? 1844. पण अचूक वेळ, गणित आपलं अचूक पाहिजे. 22 ऑक्टोबर. 22 ऑक्टोबर 1844 अचूक दिवस. इथं जसं अचूक वेळ आहे ना, तसं तिथं अचूक वेळ. तुम्हाला माहित आहे का, येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण देता झाला, वेळ काय होती? शुक्रवारची वेळ होती. वेळ काय होती शुक्रवारच्या दिवसामध्ये? दुपारची. बरोबर का? ते वचन सांगाल का कोणतरी? सगळे शोधा ते वचन जरा. येशू ख्रिस्त कोणत्या वेळेस वधस्तंभावरती प्राण देता झाला? वेळ सांगा मला, वेळ, अचूक वेळ. 1/2 तास म्हणजे किती? 6 वाजता. 6 तास म्हणजे काय? हा, बरं, ठीक आहे. मग ते 27 मध्ये पण आहे, ठीक आहे. 12वा काय? 6 तास. 6वा तास म्हणजे काय? 6वा तास म्हणजे कोणती वेळ? किती वाजता? 6वा तास म्हणजे किती वाजता? पहिला तास म्हणजे किती वाजता? दुसरा तास म्हणजे किती वाजता? तिसरा तास म्हणजे किती वाजता? 6वा तास म्हणजे किती वाजता? पहिला तास म्हणजे आता दिवस मावळल्यानंतर समजा साधारणतः पहिला तास आपला 6 असेल. पहिला तास यहुदी मोजमापणीनुसार पहिला तास सकाळी 6 वाजता. पहिला तास सकाळी 6. बरोबर. दुसरा तास म्हणजे
तसा 6वा तास सांगा. 12 वाजता दुपारी. तर आता परत ते वचन वाचा जे तुम्ही वाचलं. 6व्या तासापासून म्हणजे शुक्रवारी 12 वाजल्यापासून पुढं 9व्या तासापर्यंत. आता 9वा तास म्हणजे किती वाजता? 9व्या तासापर्यंत काय झालं? देशभर अंधार पसरला. भर पुढे. मग 9व्या तासाला म्हणजे दुपारी 3 वाजता येशू ख्रिस्त आरोळी मारून बोलला. बर. एलोय एलोय लामा साबाच्छाथानी. हा, बर पुढे. हा. बर पुढे. मग बोलवत आहे. बर. 38 वाचा. 37. हा, 37. मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. आता जरा लक्ष द्या. येशू ख्रिस्त शुक्रवारी किती वाजता मरण पावला? 3 वाजता. तुम्हाला का वाटतं की येशू ख्रिस्त 3 वाजताच मरण पावला? 12 वाजता का तो मरण पावला नाही? त्याने 3 वाजताची निवड, देवाने पित्याने 3 वाजताचीच वेळ का निवडली? हा. 12 वाजता मग काय करायचं? तयारीचा दिवस आहे, अगोदर 12 वाजता करायचं. 3 वाजता काय तयारी करायची ना शब्दाची? मग 12 वाजता येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ते करायचं. 6 तास मिळतील ना. 6 तास, 7 तास, 4 तास, 5 तास वेळ जास्त मिळेल. सकाळी 9 वाजता हे करायचं. का 3 वाजताच? 1500 वर्ष जवळपास 1500 वर्ष ही विधी पार पाडली या लोकांनी. तर जर तुम्ही ह्या विधीचा विचार केला तर ही विधी सुरू झाली कधी? ही विधी सुरू झाली कधी? मोशेच्या काळात. बरोबर. पण याच्या अगोदर मोशेच्याच काळात कोकरू वधण्याची क्रिया कधी झाली होती का? या पवित्र स्थानाच्या अगोदर मोशेच्या काळामध्येच पवित्र स्थानाच्या अगोदर कोकरू वधलं गेलं होतं का? मोशेच्या काळामध्ये कधी वधलं गेलं होतं कोकरू? ते कोकरू वधण्याची वेळ काय? 12. कळालं का येशू ख्रिस्त किती अचूक आहे? म्हणून मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. याच्यासाठी की जे कोकरू वधलं ते कोकरू 3 वाजता वधलं गेलं होतं, कारण की त्यांना तिथून बाहेर पडायचं होतं. तिथं शाबाताचा काय प्रश्नच नव्हता. पण देवाचं वचन म्हणतं की ते कोकरू जे वधलं गेलं त्या ठिकाणी त्याच्यानंतर सातत्यानं ते कोकरू वधत आलेलं आहे. तर लोकांनी जर देवाच्या वचनाचा अभ्यास केला असता, येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाणीचा अभ्यास केला असता, यहुदी लोकांना कळालं असतं की येशू ख्रिस्त 31 इसवी सनला शुक्रवारी 3 वाजता मरण पावणार आहे. हे त्यांना अगोदरच कळालं असतं जर त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला असता. नाही केला. म्हणून शेवटी येशू ख्रिस्त म्हटला की आता तुमच्या हातातलं कोकरू आहे ना ते आता मी निसटून सोडणार आहे. मग ते कोकरू त्यांच्या हातातून निसटून पण गेलं आणि तो पडदा पण फाटला. ह्याच्यावरून आपल्याला हे कळतं की त्या लोकांना येशू ख्रिस्त कधी मरण पावणार आहे ते माहित नव्हतं. पण जर अभ्यास केला असता तर नक्कीच कळालं असतं. कळालं का? म्हणून ही 3 वाजताची जी वेळ आहे ती 3 वाजताची वेळ अगोदर कोकरे जे वधलेले आहेत त्या वेळेनुसार आहे. 3 वाजताची वेळ.
बरोबर 2300 वर्ष, बरोबर 2300 वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडलाय. म्हणून आपल्याला 22 ऑक्टोबर ही वेळ अचूक मिळते. 22 ऑक्टोबर 1844. कळालं? ज्यावेळेस ही विधी चालू असते ते वेळ पण त्या वजनाची किमतीच आहे का? असंच मानलं जातं की ती वेळ म्हणजे कोकरू, हे पाप्याही कोकरू घेण्याचं नाही. कोकरू जे वदलं जायचं सर्वसाधारणतः ते 3 वाजता वदलं गेलं. कोणतं? विशेष करून मोशेच्या काळामध्ये. कोणतं? ज्यावेळेस ते मिसर देशातून बाहेर येणार होते, ते कोकरू जे वदलं गेलं, ते कोकरू वदण्याच्या पाठीमागं कारण काय? की त्यांना आता स्वातंत्र्य मिळणार आहे. कशापासून? मिस्री लोकांपासून स्वातंत्र्य त्यांना मिळणार आहे. पण आपल्यासाठी काय? की ते कोकरू आपल्याला पापापासून स्वातंत्र्य देणार आहे. तर ते कोकरू जे वदलं गेलं त्याचे 2 अर्थ आहेत. एक, मिसर देशापासून स्वातंत्र्य आणि गुलामीपासून स्वातंत्र्य आणि पापापासून पण स्वातंत्र्य. म्हणून येशू ख्रिस्त 3 वाजता शुक्रवारी 31 इसवी सनला ज्यावेळेस मरण पावला, त्यावेळेस त्यानं आपल्याला पापापासून तो वेगळा झालेला आहे. जा, परत पाप करू नको. सगळ्या गोष्टी परत आहेत तशा आपल्याला मिळतात. कळलं का? तर इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही वाचाल पहिल्या तासाला म्हणजे सकाळी 6 वाजता, 10व्या तासाला म्हणजे 4 वाजता, 11व्या तासाला. पहिला तास सकाळी 6 वाजता म्हणतो. हम्म. तर आपला जो दिवस सुरू होतो त्याला काय म्हणतात? आता जर समजा आता आपला शाबात संपतो, आता आपण नवीन दिवसामध्ये आहोत, तर ह्याला काय म्हणायचं? नवीन दिवस. कुठला तास काय? आता हा तास जो आहे तो 6 तास, 6वा तास म्हणजे पहिला तास म्हणजे सकाळी 6. तर देवाच्या वचनामध्ये 11व्या तासापर्यंत 12व्या तासापर्यंतचा उल्लेख आहे. तर 6वा पहिला तास जो आहे तो सकाळी 6 वाजता, तर 9वा तास जो आहे तो 3 वाजता, तर 10वा तास जो आहे तो किती वाजता? 4 वाजता. 11वा तास जो आहे तो 5 वाजता. एक दृष्टांत आहे देवाच्या वचनामध्ये की एक घरातला मालक जो आहे तो आपल्या शेतामध्ये लोकांनी काम करावं म्हणून बाजारामध्ये जातो आणि कामगारांना बोलवतो. तर तो 3ऱ्या तासाला जातो, 6व्या तासाला जातो, 9व्या तासाला जातो, नंतर 11व्या तासाला जातो. 11वा तास म्हणजे सांगा किती वाजता? 5 वाजता. बरोबर? 11वा तास म्हणजे 5 वाजता. तो 3ऱ्या तासाला जातो. 3ऱ्या तासाला म्हणजे किती वाजता? 3रा तास 8 वाजता. जर 3ऱ्या तासापासून त्यानं लोकांना गोळा करायची सुरुवात केली तर सकाळी 8 वाजल्यापासून तो बाजारात जातो, बाबा या माझ्या मळ्यामध्ये काम करा. मग 6व्या तासाला म्हणजे 12 वाजता दुपारी जातो, या बाबांनो माझ्या मळ्यामध्ये काम करा. मग 9व्या तासाला जातो, 3 वाजता जातो, या बाबा माझ्या मळ्यामध्ये काम करा. 11व्या तासाला म्हणजे संध्याकाळी 5 वाजता पण जातो. आणि मग दृष्टांतामध्ये लिहिले की जे 5 वाजता येतात त्यांना पण तेवढाच पगार, आणि जे 3ऱ्या तासाला येतात त्यांना पण तेवढाच पगार. मग मालक न्यायी आहे का? प्रत्येकाला ठरवूनच आणलेलं. काय ठरवलं होतं? काय ठरवलं होतं त्यानं? मला मी एवढा पगार देणार आहे, 1 रुपया जो आहे तो मला सकाळपासून एवढ्यापर्यंत करायचं. तर त्यावेळेस त्यांनी होकार दिला, त्याच वेळेस त्यांनी कामाला लावलं, बळजबरी नाही. त्याच्यावरून आपल्याला काय कळतं? मग त्याच्यावरून आपल्याला काय कळालं की जो 11व्या तासाला आला त्याला पण तेवढाच पगार, ज्यानं दिवसभर कष्ट केलं त्याला पण तेवढाच पगार. कारण की ठरवलंच होतं त्या मालकानं. तसं बोलवायच्या अगोदरच त्यानं सांगितलं होतं की बाबा जे योग्य ते मी तुला देईन, जे ठरलेलं आहे ते तुम्हाला देईन. त्याच्यावरून आपण काय शिकायचं? वेळ आहे तोपर्यंत देवाचं बोलवणं आहे. म्हणजे काय? मी 40 वर्ष जरी सेवा केली आणि माझ्या भावाने 1 वर्ष जरी सेवा केली तर त्याला पण स्वर्गाचं राज्य आणि मला पण स्वर्गाचं राज्य. मला स्वर्गाच्या राज्यापेक्षा जास्त नाही 40 वर्ष सेवा केली म्हणून, त्याला स्वर्गाच्या राज्यापेक्षा कमी नाही 1च वर्ष सेवा केली म्हणून. सारखंच. बोलायला कळालं का? म्हणून मी जर 20 वर्ष सेवा केली तर मी म्हणू नये मी 20 वर्ष सेवा केली, ह्या भावानं फक्त 1च वर्ष सेवा केली. देव काय म्हणाल? तो लहान होता, 11व्या तासाला मी बोलवलं, तो तयार होता. तो बाळ जरी असताना मी त्याला बोलवलं असतं तर तो बाळ असतानाच आला असता.
पण मी त्याला 11व्या तासाला बोलवलं. देवानं 11व्या तासाला बोलवलं म्हणून ते लेकरू 11व्या तासाला आलं. जर ते लेकरू त्या मालकानं जर 5व्या तासालाच बोलवलं असतं तर ते लेकरू तयार होतं. लोक बाजारामध्ये तयार होते, दिवसभर ते लोक तयार होते, फक्त बोलवण्याची वाट बघत होते की मालक कधी येतो, कोणता मालक येतो आणि आम्हाला कधी त्याच्या मळ्यामध्ये घेऊन जातो. जर ते मालक जर पहिल्या तासालाच गेला असता किंवा दुसऱ्या तासालाच गेला असता, ते लोक होते तिथं बाजारात. जर तुम्ही गणेश भाऊच्या घरी जात असाल तर त्या ठिकाणी काय चौक आहे तो, राटणी चौक, तिथं खूप लोक तुम्हाला चौकात दिसतील. आणि मग एक माणूस येतो आणि त्यांना बोलतो आणि 10-15 लोक त्याच्यासाठी निघून जातात. मग दुसरा माणूस येतो आणि 10-15 लोकांमधून 10-15 तिथून निघून जातात. आणि मी खूप वेळेस बघितलं, सकाळी पण गर्दी, दुपारी पण गर्दी, संध्याकाळी पण गर्दी. लोक तिथं तयार होते, त्यांना बोलवणं 6व्या तासाला, 9व्या तासाला, 11व्या तासाला मिळालं. म्हणून देव म्हणतो की ते लोक तयारच होते, फक्त मी त्यांना ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस ते आले. म्हणून त्यांना पण तेवढंच आणि तुम्हाला पण तेवढंच. तुम्ही किती कष्ट केलं हा प्रश्न नाही, तुम्ही किती तयार होता हा प्रश्न आहे. तयार तुम्ही किती वाजता होता? सकाळी 6 वाजल्यापासून होता. तुम्हाला बोलवणं कधी आलं? 11 म्हणजे संध्याकाळी 5 वाजता बोलवणं आलं, त्यावेळेस तुम्ही देवाची सेवा सुरू करा. तुम्ही तयार होता का हा प्रश्न आहे. तुम्हाला कधी बोलवलं हा प्रश्न आहे. तुम्ही तयार होता का? जर तुम्हाला 2 वर्षानंतर बोलवून आला की पूर्णपणे सेवा करा, त्यावेळेस पासून तुम्ही पूर्णपणे देवाच्या सेवेमध्ये यायचं, सगळं बाकीचं सोडून. पण तुम्ही आज तयार आहात का हा प्रश्न. तुम्ही 3ऱ्या तासाला म्हणजे आज तयार आहात का, 2ऱ्या तासाला आज तयार आहात का हा प्रश्न. तयार असणं हे फार गरजेचं आहे. कधी बोलवलं हा प्रश्न आहे. बोलायला कळालं? इथून पुढे जर तुम्ही बायबलमध्ये वाचलं 3ऱ्या तासाला, लगेच काय लक्षात आणायचं? 6 आणि 3 9 वाजता. 6व्या तासाला 6 आणि 6 12 वाजता. कळालं का? तर 9व्या तासाला येशू ख्रिस्त बरोबर वधस्तंभावरती प्राण देता झाला. आणि देवाचं वचन म्हणते की 9वा तास म्हणजे आजच्या वेळेनुसार त्या ठिकाणी 3 वाजता. कळालं? माझं म्हणजे समाधान नाही झालं की आता आपला जो दिवस आहे, आता आपला नवीन दिवस सुरू झालेला आहे ना आता. ह्या तासाला काय म्हणायचं? बर, हा पहिला तास जो आहे तो सकाळी सुरू होतो. मग आता संध्याकाळच्या विषयी आपण बोलू नये. सनराईज नाही, सकाळ म्हणजे काय असेल ते बघ. हा हो 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 हो. नाही, पण त्यांचा प्रश्न आहे की दिवस मावळल्यानंतर उद्या सकाळपर्यंत, पुढच्या सकाळपर्यंत आपण कोणते तास देणार आहोत, तो त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न त्यांचा वेगळा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा प्रश्न नाही, संध्याकाळ नंतर पुढे काय, कोणते तास आहेत. तर देवाच्या वचनामध्ये जेवढा मी अभ्यास केलाय तेवढा सकाळपासून दिवस मावळेपर्यंत म्हणजे 12व्या तासापर्यंतच मला अभ्यास आहे. त्याच्यानंतरचा अभ्यास माझ्याकडे. आपल्याला उत्तर तेच सांगतात की सायंकाळ झाली व सायंकाळ झाली हा पहिला दिवस. हा दिवसाविषयीचं मोजमाप नाहीये. नाही, पण डोक्यात काय आहे की आता पहिला तास म्हणजे कोणता पहिला तास? आपण आता पहिला तास म्हणजे कुठला करतो? आता समजा आपण आता तेच म्हटलं की दिवसाची सुरुवात ती वेगळी, ती दिवसाची सुरुवात. हे तर तास जे आहे त्याची तासाची सुरुवात आहे. हे तास वेगळे आणि दिवस वेगळा, गोंधळ नको. मला ते अवघडल्यासारखं झालं मला पडलं. हे यहुदी तास आहेत, तासाप्रमाणे ते वेळ ठरवलेली. ह्याचा सूर्यास्तापासून सूर्यास्तापर्यंतचा काय प्रश्न नाही, तो वेगळा भाग आहे. दिवसाची सुरुवात सूर्यास्तापासून होते, शेवट सूर्यास्तामध्ये. पहिला तास असं त्यांनी गृहीत धरलं. 6 वाजता, 6 वाजता. सकाळ नाही, सकाळी 7 वाजता जरी उघडले तरी पहिला तास 6 वाजताच. उजेड 8 वाजता जरी आला तर पहिला तास 6 वाजताच. असं आहे. म्हणजे 6 तास म्हणजे 12 वाजता आणि 9वा तास म्हणजे 3 वाजता.
ठीक आहे. भरपूर काही गोष्टी आहेत, मला पण सर्व ज्ञान नाही आहे, जेवढं ज्ञान आहे मी तुमच्यासमोर मांडत आहे. भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आपण इथं थांबूया, खूप वेळ झालेला आहे. काय प्रश्न आहे याच्या व्यतिरिक्त? बरोबर. तर मी तुम्हाला इथपर्यंत सांगू शकतो की जर येशू ख्रिस्ताचं वय 27 इसवी सनला 30 होतं, 30 वय वर्ष, 27 इसवी सनला त्याचं वय काय होतं? 30. तर जर तुम्ही पाठीमागे गेला 30 वर्ष म्हणजे 27 इसवी सन पासून पाठीमागे गेला 30 वर्ष, काय संख्या मिळते तुम्हाला? काय संख्या मिळते? 27 मधून 30 मधून 27 कमी करायची. 3 बरोबर का? 3 काय? ख्रिस्तपूर्व. पण आपण इसवी सन पासून ख्रिस्तपूर्वकडे जात आहोत, म्हणून झाले किती? 4 इसवी सन. आता त्यांचा प्रश्न असा आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच येशू ख्रिस्ताच्या जन्माला कसा आला? तर त्याच्याविषयी मला अजून जास्त अभ्यास करायचा आहे. तर ज्यावेळेस मला त्याचं उत्तर मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेन. भविष्यवाणी जसं लागण्याप्रमाणे ते काळ काढलं. 27 मध्ये जन्म, 32 मध्ये आणि 31 त्याचं केलं. त्याच्याविषयी थोडा आणखी जास्त अभ्यास मला करावा लागेल. जे माहित आहे तेवढं मी सांगू शकतो, चुकीचं सांगणं चुकीचं ठरेल. ठीक आहे, थांबूया तिथं. आपण आज गुडगे. सर्वशक्तिमान अतिथोर पिता परमेश्वरा, पुन्हा एकदा तुम्ही संधी दिली आहे तुमच्या वचनांचा अभ्यास करण्यासाठी. प्रेमळ पिता, तुमचं वचन अचूक आहे आणि तुम्ही आमच्यासाठी दिलेलं आहे प्रभू, जेणेकरून आम्ही तुमच्या जवळ येऊ. आणि धन्यवाद देत आहे प्रभू ह्या संगतीसाठी, ह्या संधीसाठी. प्रभू, तुमची इच्छा आहे की आमच्या आयुष्याची, आमच्या मनाची तयारी व्हावी आणि आमच्यामधून कोणीही स्वर्ग चुकावं नाही, त्यासाठी तुम्ही आम्हाला संधी देता, वेळ देता, त्यासाठी धन्यवाद देता प्रभू. जे काय आम्ही शिकत आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी आणि तुमच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला मदत करा. कारण प्रभू, आम्ही कमकुवत आहोत आणि आम्ही नेहमी पापाकडे वळणारे लोक आहोत. म्हणून तुमची कृपा नेहमी आमच्यावरती असू द्या प्रभू. मागत आहे प्रियंकासाठी, तिची आत्ताच सर्जरी झाली आहे, मागत आहे तिला पूर्णपणे बरे करा प्रभू. आणि तिला फक्तच शारीरिक नाही तर आध्यात्मिकरित्या सुद्धा तिला पूर्ण करा प्रभू. तिला वाढ द्या. खंडागळे परिवारासाठी मागत आहे प्रभू. जे दुःख आहे, जे परिवारमधले जण जे झोपी गेले आहेत, त्यांच्या पूर्ण परिवारासाठी मागत आहे प्रभू. तुमची कृपा, तुमची दृष्टी नेहमी या परिवारावरती आहे आणि अशीच इथून पुढे सुद्धा असू द्या प्रभू. ह्या दुःखाच्या समयमधून जात असताना त्यांना तुम्ही मदत करा, त्यांना तुम्ही ताकद द्या प्रभू. आणि तुम्ही त्यांना आश्वासन द्या प्रभू की ज्यावेळेस तुम्ही पुन्हा येताल त्यावेळेस तुमच्यामध्ये जितके लोक झोपी गेले ते पुन्हा एकदा उठतील आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळेजण पुन्हा एकत्रित होतील. सिस्टर छायासाठी सुद्धा मागत आहे प्रभू. त्यांची सुद्धा तब्येत बरी नाही आहे, व्हेंटिलेटरवरती आहेत. जरी आम्हाला माहीत नसलं प्रभू त्यांची काय कंडिशन आहे आणि पुढे काय उपचार आहे, प्रेमळ पिता तुम्ही त्यांना ओळखता. तुमचं वचन सांगत आहे की प्रत्येकाच्या डोक्यावरचं केस सुद्धा तुम्ही मोजलेला आहे प्रभू. इतकं जवळकीने तुम्ही तुमच्या लेकरांना ओळखता. मागत आहे प्रभू की तुम्ही सिस्टर छायाला सुद्धा स्पर्श करा, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये आणखीन जास्त दिवस, आणखीन जास्त महिने, आणखीन जास्त वर्ष जोडले जातील प्रभू. आणि तुमच्या नावाला उपकार स्तुती, तुमच्या नावाचा जय जयकार होईल. धन्यवाद देत आहे प्रभू, कारण तुम्ही खरंच प्रार्थना ऐकणारे प्रभू आणि पिता आहात. मॅमसाठी सुद्धा मागत आहे, त्यांची तब्येत सुद्धा बरी नाही आहे. मागत आहे प्रभू त्यांना सुद्धा तुम्ही पूर्णपणे बरं करा प्रभू. आणि त्या पूर्ण कुटुंबाला सुद्धा मागत आहे तुमच्यामध्ये राहण्यासाठी, तुमची सुवार्ता दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांच्या बिझनेसला सुद्धा वाढ द्या आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला तुम्ही त्यांचा उपयोग करा प्रभू तुमचं काम करण्यासाठी. प्रेमपिता, सालेश ब्रदर साठी सुद्धा प्रार्थना करत आहे. ते तयारी करतात आणि आम्हाला आध्यात्मिक भोजन देतात, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देत आहे. मागत आहे त्यांना सुद्धा वाढ द्या आणि त्यांचा असाच वापर करत राहा प्रभू. आणि त्यांच्याद्वारे भरपूर जणांना
सत्य जे आहे, जे प्रेझेंट ट्रूथ जे आहे ते आम्हाला कळण्यासाठी तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे, त्यासाठी धन्यवाद देत आहे प्रभू. आणि प्रत्येक कुटुंबासाठी इथे जे आम्ही एकत्रित झालो आहोत, सर्वांना आमच्या सर्वांसाठी मागत आहे प्रभू, की नेहमी तुमच्या प्रती आम्हाला फेथफुल राहण्यासाठी, विश्वासू राहण्यासाठी आम्हाला मदत करा प्रभू. आम्हा सर्वांचं जीवन पुन्हा तुमच्या चरणी सोपत आहे आणि जितके काय आम्ही पाप केलेले आहेत प्रभू, त्या सर्व पापांची आम्ही क्षमा मागत आहे प्रभू. आणि मागत आहे या नवीन आठवड्यामध्ये प्रवेश करत असताना पूर्ण आठवडा तुमच्यामध्ये राहण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. कारण ही वेळ, आमचं आयुष्य, सगळं काही पुन्हा तुमच्या चरणी सोपून ही नम्र विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात मागत आहे. आमेन.